आणि एकदम एंडला जो आहे तो आपला रिफ्लेक्शन येतो. म्हणजे रिफ्लेक्शन म्हणजे काय की एका साईडनी लाईट पडते. आता ही खिडकी आहे, या खिडकीतून या साईडनी लाईट पडते, ठीक आहे. पण ही जी लाईट जी इथून पडते ना ती कुठेतरी जाऊन धडकते. ती जेव्हा धडकते ना त्याचा जो उलटा लाईट पडतो, म्हणजे आता सपोज इथून अशी लाईट आली, इथे धडकली आणि त्याचा जो उलटा लाईट पडतो त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन हे हायलाईटपेक्षा खूप कमी असतं. त्यामध्ये आपण थोडासा आधी पिंक घालूया, मिक्स करायचा. हा तुमचा व्हाईट म्हणजे हा तुमचा हायलाईट झाला. त्यानंतर पिंक प्लस पर्पल हा एक टोन, लास्टला फक्त पर्पल घ्यायचा. मध्ये अजून एक पिंकचा टोन दिला जातो, थोडासा व्हाईट टाकायचा त्यात आणि हा पर्पल, ठीक आहे. हे आपले सगळे टोन्स असे तयार करायचे. आता जेव्हा पण एखाद्या गोष्टीवरती लाईट पडतं, बरोबर, प्रत्येक गोष्टीवर लाईट हा पडतोच. तर आहे ना, जर सपोज आता आपण इथून जर लाईट घेतला, हा आपला आहे लाईटचा सोर्स, ठीक आहे. इथून जर लाईट घेतला तर आपल्या इथे सपोज तुमचा हायलाईट पडतो, म्हणजे एकदम स्ट्रॉंग लाईट पडते, बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला येतं ते तुमचं लाईट टोन येतो, हा तुमचा लाईट टोन आहे. त्यानंतर मिडल टोन. मिडल टोन सगळ्यात जास्त असतो. हे पण तुमच्या टेक्स्चरवरती डिपेंड करते की कोणत्या टेक्स्चरचा घेताय तुम्ही. आता आपण हा नॉर्मलवाला टेक्स्चर जो असतो ना तो घेतो आपण प्रॅक्टिससाठी. मग त्यानंतर तुमचा हा डार्क शेड येतो, एवढा डार्क पोर्शन येतो आणि एकदम एंडला जो आहे तो आपला रिफ्लेक्शन येतो. म्हणजे रिफ्लेक्शन म्हणजे काय की एका साईडनी लाईट पडते. आता ही खिडकी आहे, या खिडकीतून या साईडनी लाईट पडते, ठीक आहे. पण ही जी लाईट जी इथून पडते ना ती कुठेतरी जाऊन धडकते, कुठल्या तरी ह्याला जाऊन अशी धडकते ती, ठीक आहे. ती जेव्हा धडकते ना त्याचा जो उलटा लाईट पडतो, म्हणजे आता सपोज इथून अशी लाईट आली, इथे धडकली आणि त्याचा जो उलटा लाईट पडतो त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन हे हायलाईटपेक्षा खूप कमी असतं. सगळ्यात स्ट्रॉंग जो असतो तो हायलाईट असतो, सगळ्यात लाईट पोर्शन म्हणू शकतो आपण. त्यानंतर आता हे जेव्हा रिफ्लेक्ट होतं का नाही तेव्हा इथे ह्या ऑब्जेक्टची शॅडो पडते. आता इथून लाईट येतोय तर शॅडो जो आहे तो ऑपोजिट डिरेक्शनला या साईडला पडेल तुमचा. आता आपण हे टोन्स आहेत ना भरून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण हायलाईट द्यायचा, ठीक आहे. त्यानंतर सेकंड आपला लाईट टोन द्यायचा. आता आधी कलर जो आहे तो देऊन घ्यायचा, मिक्सिंग करायला जायचं नाही. आता जेवढं आपण मार्किंग केलं आहे तेवढ्या पोर्शनमध्ये कलर द्यायचा. मिक्स करायचे असतात ना आपल्याला तेव्हा एक त्याचा जो लाईट टोन आहे म्हणजे आपला हायलाईट तो घेऊन हलका हलका वरती पाडायचा. आता आपण सेकंड आपलं असे मीडियम टोन आहे त्याकडे जाऊया. आता परत सेम ह्याच्या एक शेड जो लाईट आहे तो घ्यायचा हातात आणि एकदम वरून जेव्हा मिक्सिंग करतो तेव्हा हात वरती पकडायचा, असा एकदम हलका हलका थोडा थोडा कलर टाकायचा. आपल्याला बेस नाही मारत, आपण मिक्स करतोय ते शेड्स आहे ना, एकदम हलका हलका हात करून आहे एकदम एंडवाला तो एकदम छोटा पोर्शन आहे ना, तर आपण पकडताना इथे पकडायचा कलर है ना. लास्ट येतो आपला रिफ्लेक्शन. हा जो पोर्शन आहे एंडचा सगळ्यात, तर तो एंडचा पोर्शन देताना रिफ्लेक्शनला कधी पण आपण मिडल टोन वापरायचा. एकदम लाईट पण नाही, एकदम डार्क पण नाही. कारण लाईट वापरला तर तो हायलाईटच्या जवळ जातो, डार्क वापरला तर ह्याच्यात मिक्स होऊन जातो. त्यामुळे मिडल टोन वापरायचा. हा जो मिडल टोन आहे आपला, हा आता देताना पण आपण असं लाईनमध्ये देऊया. मिक्सिंग करताना कधी पण एवढं लक्षात ठेवायचं की सगळे शेड्स आपले दिसले पाहिजे. आता त्याच्यात समजतं ना तुम्हाला, हा हायलाईट आहे, लाईट टोन आहे, हा मिडल टोन आहे, हा डार्क आहे, हा कोल्ड डार्क. हा जो आपला डार्क टोन आहे ह्याच्यामध्ये थोडासा ब्लॅक मिक्स करून आपण असं शॅडो द्यायचा. आता या शॅडोला पण आपल्याला मिक्स करायचं. तर काय करायचं, आता जो आपला डार्क टोन आहे, हा जो डार्क टोन आहे तोच ह्याच्या पुढे ह्याला मिक्स करत जायचा. हा डार्क झाला, हा मीडियम झाला, हा अजून लाईट झाला, एकदम लाईट वाला, ठीक आहे. समजलं.